दुसरीकडे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधला वाद हा विकोपाला गेला। अजित पवारांनी शरद पवारांबद्दल केलेल्या एका वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांनी आक्षेप घेतला। त्यानंतर अजित पवार गटानेही प्रत्युत्तर दिलंय। अखेर अजित पवारांनीच ट्विटरवरून स्पष्टीकरण आता दिलेलं आहे। अजित पवार नेमकं काय म्हणाले होते आणि त्यावरून सगळा वाद कसा सुरू झाला पाहूयात। शरद पवार जनतेला भावनिक करतील, शेवटची निवडणूक आहे असं सांगतील, पण त्यांची शेवटची निवडणूक कधी होणार हे माहित नाही। हे वक्तव्य आहे अजित पवारांचं। बारामतीत केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवारांवर टीकेची झोड उठवली जाते। कोण भावनिक होतील, कोण आणखीन काय सांगतील, कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकच आहे तमकच आहे। आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही, परंतु सतत असंच सांगितलं जातं। ते तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकळीची विनंती आहे। म्हणजे शरद पवारांच्या मरण हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे। कधी शेवटची निवडणूक हे समजत नाही, म्हणजे त्यांनी उद्याच मरावं अशी तुमची इच्छा दिसते। म्हणजे अजित पवारांनी तर आज सगळ्या हद्द ओलांडली की शरद पवार कधी मरतायत। भावनिक आव्हान करतील। भावनिक आव्हान नाही, तुम्हाला बारामतीची जनता जागा दाखवेल। लाज वाटते आम्हाला तुमच्याबरोबर आम्ही काम केल्याची। काल बारामती येथे असताना अजितदादांनी जे भाषण केलं ते भाषण त्याचा वेगळा अर्थ काढून थेट प्रतिभा काकीच्या कुंकासोबत त्यांनी जे विधान जोडण्याचा प्रयत्न केला। मला असं वाटतं की या टोळक्याचा जो म्होरक्या आहे आणि त्या म्होरक्याच्या अधिपत्याखाली काम करणारी जी सुप्त टोळी आहे ती आजची नव्हती, त्या आव्हाडांच्या माध्यमातून ती उफाळून आली। आणि बारामतीकर फार हुशार आहेत। आव्हाडांनी स्वतःच्या मतदारसंघाची काळजी करावी। अजितदादांच्या विधानाचा विपर्यास करून पवारसाहेबाच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न करून प्रतिभा काकीचं कुंकू काढणाऱ्या जितेंद्र आव्हाडाला महाराष्ट्रात कोणीही माफ करू शकणार नाही। अजित पवारांनी काल सुप्रिया सुळेंविरोधात जाहीर दंड थोपटलेत। बारामती लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचं आवाहन केलंय। बारामती लोकसभेत सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आहे। आम्ही एनडीएच्या तर्फे 48 जागा कुणाला कुठल्या द्यायच्या त्या वरिष्ठ पातळीवर ठरवू, परंतु त्याच्यातली बऱ्याचशा म्हणजे पूर्वीच्या जागा राष्ट्रवादीच्या होत्या त्या राष्ट्रवादीलाच मिळतील। त्यामध्ये मी जी भूमिका घेतलेली आहे त्या पक्षाचा उमेदवार खासदारकीला उभा करणार आहे। त्या संदर्भात उद्याच्याला तुम्ही असंही मनात आणता कामा नये, बघू विधानसभेला अजितला देऊ, इकडं देऊ, हे दोन डगरीवर काही नाही। तुम्हाला द्यायचं असेल तर विधानसभेलाही दुसऱ्याला द्या, लोकसभेलाही कुणाला द्यायचं ते द्या। मला जर द्यायचं असतं तर लोकसभेला पण माझ्या उमेदवाराला द्या आणि विधानसभेला पण मला द्या। बारामतीमध्ये लोकसभेला याच्या आधी मी कदाचित म्हणलो नाही, पण अजितदादांचं जे काय कालचं भाषण बघितलं, दुर्दैवाने त्याच्यामध्ये काही प्रमाणात अहंकार सुद्धा होता। तर याच्यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते की पुढच्या काही दिवसांमध्ये कदाचित दादांच्याच कुटुंबामधल्या एका व्यक्तीला आदरणीय दादांच्या पार्टीतून हे लोकसभेचं तिकीट सुप्रियाताईंच्या विरोधात दिलं जाईल असं कुठंतरी एक संदेश काल आदरणीय दादांनी दिलेला आहे। असं ठीक आहे, तुम्हाला राजकारण करायचं, पण या स्तरावर जाऊन शरद पवार साहेबांच्या विरुद्ध या स्तरावर जाऊन वक्तव्य करणं म्हणजे राजकारणासाठी अशा पद्धती इतक्या खालच्या स्तरावर जाणं अतिशय चुकीचं आहे। महाराष्ट्रातील जनतेला अशा पद्धतीचं वक्तव्य बिलकुल आवडणार नाही। पंतप्रधान मोदी मला ओळखतात, पुन्हा मोदींना निवडून आणलं तरच कामं होतील असंही अजित पवार म्हणाले। आज माझे खोटं नाही सांगत, माझे नरेंद्र मोदी साहेबांचे आणि अमित शहांशी चांगले संबंध। तुम्ही बघता ज्यावेळेस आम्ही त्यांचं वेलकम करतो त्यावेळेस ते ओळखतात। आज देशाचा पंतप्रधान तुमच्या लोकप्रतिनिधीला ओळखतो। उद्याच्याला आपल्या विचाराचा खासदार, मी म्हणेन तो खासदार निवडून दिला तर मी मोदी साहेबांना सांगेल, मोदी साहेब माझ्या लोकांनी तो खासदार निवडून दिला, आता ही कामं मी राज्य सरकारकडनं केलेली आहेत, काही कामं माझी केंद्रातनंच करणं गरजेचं आहे।
ती कामं माझी झाली पाहिजे, माझी म्हणजे माझ्या बारामतीकरांची. जर शरद पवार नसते, त्यांनी इतकं मोठं साम्राज्य उभं केलं नसतं. तुम्ही अजित पवार तुम्ही कोण आहात? बारामतीत तुम्ही सायकलवरती फिरत होता, मी पाहिलेलं आहे. मोदी म्हणे आम्हाला ओळखतो. अरे मोदीला आम्ही ओळखतो, तुम्हाला मोदी ओळखतात, पण मोदींना आम्ही जास्त ओळखतो. अहो पण त्याच मोदींनी तुमचा 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्यावरती सगळ्यात आधी हल्ला केला होता, हे तुम्ही विसरताय. तेच ना मोदी. आता तुमच्याकडे मोदी हसतात म्हणून तुम्हाला गुदगुल्या होत आहेत. काय कालच्या वक्तव्यावर शरद पवार गटाने टीकेची झोड उठवल्यानंतर आज अजित पवारांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिले. जितेंद्र आव्हाडांवर त्यांनी निशाणा साधलाय. काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. माझं पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलंय. मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतायत. त्यांना या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत, पण काही लोकांना धचा मा करायची सवयच असते. अशा नाटकी लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात म्हणून मी हे म्हणणं मांडतोय. अजित पवारांनी स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. अजितदादांच्या या स्पष्टीकरणावर शरद पवार गट काय भूमिका मांडणार हेच पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.